त्यावर काय आणि त्याचा किती कर्मचाऱ्यांना लाभ आहे? या ठिकाणी कित्येक वर्षांपासून खूप मानधनावरती अतिशय तुटपुंज अशा पगारावरती कर्मचारी काम करतात आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका ही आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. अनेक कोर्टचे निर्णय त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनी म्हणजे त्यांच्या अनुकूल परिस्थितीसाठी कोर्टामध्ये देखील त्या ठिकाणी गेले त्यांना कायम करण्यासाठी. पण कोर्टामध्ये कुठे आपल्या पालिकेने निगेटिव्ह भूमिका त्या ठिकाणी मांडली, पण कोर्टामध्ये पुन्हा एकदा 7 तारखेला निगेटिव्ह भूमिका जाऊ नये या दृष्टीने आपण एक पॉझिटिव्ह प्रस्ताव आणि कोर्टाने जसे निर्देश दिले की एक टप्प्याटप्प्याने एक वन टाईम स्कीम त्या ठिकाणी आणावं, तर ही अंमलबजावणी आराखडा त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो आराखडा मंजूर झालेला तो कोर्टासमोर सादर ते करतील आणि कोर्ट निर्देश देतील त्याप्रमाणे आम्ही आता पुढे समायोजनचा कार्यक्रम त्या ठिकाणी करू आणि निश्चितच या आपल्या 550हून अधिक कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय भूमिका देण्याचे काम या सभागृहाने केले. शासनाकडे पदनिर्मिती अर्हता बदलण्याचा सहाय्यक पदाच्या वरचा त्याचा प्रस्ताव जाईल आणि त्या दृष्टीने त्या जे शासनाकडे मंजुरी द्यायचं आहे त्या गोष्टी शासनाच्या मंजुरीने करू.